नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिलीप वसावे, सतीश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालय ठाणे. आज आपण इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील विभाग क्रमांक 4 यामधील उपयोजित मराठी मधील माहिती पत्रक या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माहिती पत्रक म्हणजेच माहिती देणारे पत्रक. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवीन नवीन संस्था, नवीन नवीन उद्योग मोठ्या प्रमाणावर उदयाला येत असतात. आणि आजच्या या दैनंदिन जीवनामध्ये नवीन नवीन संस्था, नवीन नवीन उद्योग, नवीन नवीन योजना जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावर येताना आपल्याला दिसत असतात. एखादी संस्था असू शकते, एखादे उद्योग असू शकतो, एखादी योजना असू शकते. तर ती संपूर्ण योजनाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती पत्रक हे अत्यंत महत्वाचे साधन म्हणून काम करत असते. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण, व्यापारीकरण यामध्ये आज ग्राहक उपभोक्ते जे दिवसेंदिवस जागरूक होत चालले, चौकश होऊ लागले. त्यामुळे त्यांना घर बसल्या सेवांची, उत्पादनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी माहिती पत्रक हे महत्वाची भूमिका बजावते. माहिती पत्रक हे एका अर्थी संस्थेचे प्रसिद्ध पत्रक असते. त्याचबरोबर माहिती पत्रकातून सेवांची, उत्पादनाची माहिती, त्याची बारीक सारीक तपशील लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिला जात असतो. विविध प्रकारच्या सामाजिक संस्था, विविध प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संस्था, पोस्ट, बँका, त्याचबरोबर आयुर्विमा, उत्पादन, लघुउद्योग, उद्योग, सरकारी व खाजगी संस्था माहिती पत्रकाच्या माध्यमातून नवीन नवीन योजनांची उपयुक्त माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे ग्राहक आणि उत्पादक यांच्यातील अप्रत्यक्ष स्वरूपात दुवा म्हणून काम करण्याचे महत्वाचे माध्यम म्हणजे माहिती पत्रक. ग्राहकांच्या मानसिकतेचे समाधान करून देणारे एक प्रभावी मार्ग म्हणजे माहिती पत्रक म्हणून उपयुक्त ठरू लागले आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, माहिती पत्रक हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असू शकतात आणि त्याच्यातून आपल्याला माहिती उपलब्ध होत असते. आता आपण माहिती पत्रक म्हणजे नेमकं काय याविषयी अभ्यास करणार. माहिती पत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक. नवीन उत्पादन, नवीन सेवा यांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे पत्रक म्हणजेच माहिती पत्रक. नवीन उत्पादन, सेवा, योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक साधन म्हणजे माहिती पत्रक असं म्हणायला काही हरकत नाही. माहिती पत्रकातून ग्राहकाला
घर बसल्या माहिती मिळत असते. आज जागतिकीकरणाच्या व्यापारीकरणामुळे ग्राहकांना सेवा व वस्तू यांची तपशीलवार माहिती जी असते ती माहिती पत्रकामुळेच प्राप्त होऊ शकते आणि ती सुद्धा कुठे न जाता घर बसल्या सदर माहिती उपलब्ध होऊ शकते. माहिती पत्रक काळाची गरज, कारण माहिती पत्रकातून अनेक उत्पादन, सेवा, योजना यांची तपशीलवार, वस्तुनिष्ठ, सत्य माहिती जी आहे ती माहिती पत्रकामुळे आपल्याला उपलब्ध होत असते. म्हणून आज माहिती पत्रक हे गरज होऊन बसले. त्यामुळे माहिती पत्रकाचा उपयोग आज उद्योग संस्था ह्या मोठ्या प्रमाणावरती करत असतात. आता आपण माहिती पत्रकाचे स्वरूप बघणार आहोत. उत्पादन आणि संस्थांची ओळख करून देणारे पत्रक असं म्हणायला काय हरकत. उत्पादन, सेवांची ओळख करून देण्यासाठी संस्था, उद्योग, गृहउद्योग माहिती पत्रकाचा वापर करत असतात. दिवसेंदिवस नवीन योजना, नवीन उद्योग, नवीन सेवा याच्यामध्ये भर पडत आहे. जागतिकीकरणाच्या आणि मुळे नवीन संस्था, सेवा पुरवणाऱ्या संस्था यांची निर्मिती वाढत आहे आणि त्यामुळे त्यांची ओळख करून देण्यासाठी माहिती पत्रक अत्यंत उपयोगी मानले जात असते. नवीन योजना, उत्पादन, संस्था यांच्याकडे लक्ष वेधणारी एक खिडकी म्हटलं गेलंय. उत्पादन संस्था, सेवा संस्था यांची माहिती देऊन संस्थांकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी माहिती पत्रक हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. म्हणून त्याला लोकांचे लक्ष वेधणारी खिडकी असं म्हटलं. माहिती पत्रक हे लिखित स्वरूपातले जाहीर आव्हान असते, कारण लोकांची व उपभोक्त्यांची विचार व भावना यांना साथ घालत असते. त्यामुळे आव्हान हे माहिती पत्रकाचे एक वैशिष्ट्य मानले. सेवा देणारे आणि उपभोक्ते यांच्यातील एक दुवा मानतो. माहिती पत्रकामुळे आपल्याला आणि उद्योग समूहाला संवाद साधण्याची संधी ही माहिती पत्रकातून होत असते. आपल्यामध्ये नातं निर्माण केले जात असते. त्यामुळे माहिती पत्रक हे एक प्रकारचे दुवाच आहे. नवीन ग्राहक, बाजारपेठ काबीज करण्याची पायरी असं म्हटले. सेवा, नवीन ग्राहक, उत्पादनातील नवीन नवीन वस्तू बाजारपेठ मिळवण्यासाठी माहिती पत्रक ही महत्वाची भूमिका बजावत असतं. म्हणून त्याला पायरी म्हटल्यास वावगे ठरणार. ग्राहकाला हवी असलेली माहिती कमी वेळात, कमी खर्चामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचत असते.
त्यामुळे माहिती पत्रक हे ग्राहकाला, उपभोक्त्याला महत्वाचे साधन, एक माध्यम म्हणून उपयोगी पडते. माहिती पत्रक हे अप्रत्यक्ष जाहिरातच असते. माहिती पत्रक हे उत्पादन, सेवा, योजनांविषयी ग्राहकांमध्ये एक उत्सुकता निर्माण करत असते, औत्सुक्य निर्माण करत असते, उत्कंठा निर्माण करण्याचे काम करत असते आणि आपलेसे करून घेत असते. त्यामुळे ते एक प्रकारचं अप्रत्यक्षरित्या जाहिरातीचंच काम कार्य करत असते. म्हणून त्याला अप्रत्यक्ष जाहिरात म्हटल्यास वावगे ठरणार नाही किंवा अतिशयोक्ती ठरणार नाही. आता जो कोणी ग्राहक असेल त्या ग्राहकांच्या मनात कुतूहल, उत्कंठा जागवत असते. ती वस्तू घेण्यासाठी, त्या वस्तूकडे आकर्षित करण्यासाठी माहिती पत्रक महत्वाची भूमिका बजावत असते. माहिती पत्रकाची गरज. माहिती पत्रक म्हणजेच एक प्रकारचं परिचय पत्रच आपण म्हटलेलं. म्हणजेच उत्पादन, सेवांची माहिती लोकांपर्यंत देत असतो व त्या वस्तूंची, सेवांची परिचय सुद्धा करून देत. म्हणून ते परिचय पत्र. विविध सेवा पुरवणाऱ्या क्षेत्रांमध्ये माहिती पत्रकाची गरज. त्याच्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शिक्षण, आरोग्य, बँका, पर्यटन संस्था, उद्योग, वाहतूक, कृषी क्षेत्र, उद्योग, सिनेमागृह इत्यादी क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थांसाठी माहिती पत्रक हे अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचे. तसेच लोकमत आकर्षित करण्यासाठी माहिती पत्रकाची गरज असते. याच्यामध्ये लोकांना आकर्षित करणे हे महत्वाचं मानलं जात असते. स्पर्धेच्या युगात, जागतिकीकरणाच्या युगामध्ये सेवा देणाऱ्या संस्थांना, लोकांना आपल्याकडे, आपल्या उत्पादनाकडे, आपल्या सेवांकडे आकर्षित करण्यासाठी माहिती पत्रक ही महत्वाची भूमिका बजावत असतं. म्हणून त्याची आज काळाची गरज बनते. नवीन बाजारपेठ काबीज करण्यासाठी नवीन नवीन ग्राहक, नवीन नवीन उत्पादन, नवीन नवीन सेवा यांच्यामुळे बाजारपेठ काबीज करण्यासाठी लहान लहान व्यापाऱ्यांपासून, फळे विक्रेत्यांपासून लक्षावधी उलाढाल करणाऱ्या उद्योग समूहापर्यंत, व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना माहिती पत्रकाची गरज असते किंवा माहिती पत्रकाची आवश्यकता असते. उत्पादन व सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी एक लिखित माध्यम म्हणून माहिती पत्रकाची गरज आहे. संस्था असेल, कंपनी असेल, उद्योग असेल, योजना असतील, उत्पादन असतील, याची माहिती लिखित स्वरूपामध्ये उद्योग समूह निर्मिती करत असतात. म्हणून आज विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती पत्रकाचा उपयोग केला जात असतो. संस्थेचे, उद्योगाचे वेगळेपण, ग्राहकाचे फायदे अधोरेखित करणारे साधन. माहिती पत्रक हे विशिष्ट उत्पादनाच्या, सेवांचा चेहरा असतो.
त्यामुळे आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य, ग्राहकाचे होणारे फायदे यांना अधोरेखित करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये माहिती पत्रकाचा सर्रास वापर केला जात असतो. माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे माहितीला प्राधान्य देणे. माहिती पत्रकातील जी माहिती दिली जात असते त्यामध्ये वस्तुनिष्ठता, सत्यता, वास्तव अशी माहिती त्याच्यामध्ये दिली जाते. म्हणून माहितीला प्राधान्य हे माहिती पत्रकाच्या रचनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य मानले जात असते. जी माहिती आपण देणार आहोत ती आटोपशीर, वाचनीय असली पाहिजे. ज्या संस्थेबद्दल आपण माहिती देणार आहोत ती संस्थेचे आवश्यक सर्व बाबी, कायदेशीर बाबींचा माहिती पत्रकात उल्लेख करणे आवश्यक आहे. माहिती पत्रकात चुकीची किंवा अतिशयोक्ती माहिती त्यामध्ये दिली नसावी. जे सत्य आहे, जे वास्तव आहे अशीच वैशिष्ट्यपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिली जात असते. दुसरं महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजेच माहिती पत्रकाची उपयुक्तता. माहिती पत्रकातील माहितीची उपयुक्तता ही महत्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, माहिती पत्रक वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून टाकून न देता ते जपून ठेवण्याची इच्छा ग्राहकांमध्ये निर्माण करणारे हे पत्रक. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये ते माहिती पत्रक मिळाल्यावर, वाचून झाल्यावर फेकून न देता ते जपून ठेवण्याची इच्छा जी आहे ती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. वाचकांच्या, ग्राहकांच्या जिव्हाळ्याची माहिती माहिती पत्रकास उपयोग मूल्य प्राप्त करून देत असते. त्यामुळे माहिती पत्रकाचे दुसरे वैशिष्ट्य हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. माहिती पत्रकाचे वेगळेपण. आपले माहिती पत्रक इतरांपेक्षा वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण, त्याचबरोबर मजकूर आणि रचनेत वेगळेपण कसे असावे, इतरांपेक्षा जी माहिती दिली आहे ती वेगळी कशी असणार आहे, नवी व रचक अशा प्रकारची माहिती, वेगळा लेआउट, वेगळे आकार, वेगळा दृष्टिकोन ही माहिती देताना आवश्यक आहे. त्यामुळे आपले माहिती पत्रक इतर उद्योग, इतर संस्था, इतर सेवा पुरवणाऱ्या क्षेत्रांमधल्या सर्वांपेक्षा आकर्षक, वेगळेपण कसे करता येईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर माहिती पत्रकाची आकर्षक मांडणी, त्याला आपण लेआउट असे म्हणतो. माहिती पत्रक हे आकर्षक असले पाहिजे, कारण त्याच्या आकर्षक मांडणीमुळे माहिती पत्रक जर आपल्याला मिळालं, आपल्याला प्राप्त झालं तर ते दिसता क्षणी वाचावे असे आपल्याला वाटले पाहिजे. ते वाचण्यासाठी आपली इच्छा निर्माण झाली पाहिजे. असे दर्जेदार कागद, रंगीत छपाई, योग्य असा आकार, लक्षवेधक शीर्षक, ठसठसीत बोधवाक्य, घोषवाक्य, संस्थेची माहिती, उद्योगाची माहिती, अनेक प्रकारे माहिती देऊन माहिती पत्रक आकर्षक करता येऊ शकते. माहिती पत्रक तयार करताना एखाद्या संगणक तज्ञाचाही आधार घेता येऊ शकतो. विविध क्षेत्रातले कलाकार असतात, विविध क्षेत्रातले चित्रकार असतात.
त्यांचीही मदत घेऊन माहिती पत्रकाची मांडणी आकर्षक, जास्तीत जास्त लक्ष वेधक कशी होईल याकडे लक्ष देणे आवश्यक असते. शेवटचे जे आहे ते माहिती पत्रकाचे वेश, भाषा, भाषाशैली. माहिती पत्रक हे केवळ पाहण्यासाठी तर ते वाचण्यासाठी असते. माहिती पत्रक आपल्याला दिसले तर ते वाचावेसे आपल्याला वाटले पाहिजे. यासाठी त्याची भाषा आकर्षक असावी व सोपी असावी, ग्राहकाच्या उपभोक्त्याच्या मनाला भिडली असावी, भिडणारी असावी, शब्द योजना लोकांच्या विचार व भावना साथ घालणारी असावी, तसेच जिव्हाळ्याची भाषाशैली असावी. असे माहिती पत्रकाच्या रचनेची 5 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर माहिती पत्रकाची काही नमुने सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा माहिती पत्रक, त्यामध्ये वेगवेगळे कोर्स त्यांची माहिती संपूर्ण दिलेली आहे. दुसऱ्यामध्ये सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात संलग्न असल्यामुळे तिथल्या अभ्यास केंद्रामध्ये जे व्यावसायिक किंवा जे कोर्स चालतात त्याच्या संदर्भात हे माहिती पत्रक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. अशा प्रकारे आपण आज माहिती पत्रक म्हणजे काय, माहिती पत्रकाचे स्वरूप, माहिती पत्रकाची गरज, माहिती पत्रकाची आवश्यकता याबद्दल माहिती घेतली. धन्यवाद.